आमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये पोरं बघा केवढी येत. नमस्कार. तर तुम्हाला आज मी आमच्या लग्नातलं अल्बम दाखवते आणि म्हणजे 2 अल्बम आहेत. तर तुम्हाला दाखवते, नक्कीच आवडलं तर लाईक करा आणि कमेंट पण करा कसा वाटतोय काय. तर आमच्या लग्नाला किती वर्ष झाले आणि आम्ही परत एक अल्बम बनवला होता. तर 2 अल्बम आहेत लग्नाचे. तर नक्कीच तुम्हाला आवडणार. मी या अगोदर पण दाखवले होते पण त्यावेळेस एवढे आपले सबस्क्रायबर नव्हते. तर काय माहित तुम्ही पाहितलंय का नाही. तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. तर चला. तर हा अल्बम आमच्या लग्नाचा नाही, तर आमच्या लग्नाला 16 वर्ष कंप्लीट झालते. तर त्याला 2 वर्ष झाले आम्ही अल्बमला बनवलेले. तर लग्नातला अल्बम आमचा खराब झाल्यामुळं हा अल्बम आम्ही नवीन बनवून घेतलाय. तर म्हणजे नाही का आठवण म्हणून. तर हा लग्नाला 16 वर्ष झाल्याचा अल्बम आहे. तर तुम्हाला कोणता फोटो आवडेल ते नक्की कमेंट करून सांगा. तर हे पहिले पाना म्हणजे वरती कव्हरलाच हा फोटो आहे आणि तलेले बंधन प्रेमाचे. तर छान आहे अल्बम. तर तुम्हाला दाखवते, पूर्ण व्हिडिओ बघा. तर हा फोटो कसा वाटतोय. याच्यातला कोणता फोटो तुम्हाला, आणि पेज पण बघा असं दोन्ही साईडला दिसतो हा फोटो. तर असं ट्रान्सपरंट आहे. तर याच्यावर ठेवला तरी फोटो दिसतोय, व्यवस्थित ठेवायला आहे ना मला. तर हे फक्त असं याला ही आहे नाही का खाली पांढरे. तर हा दुसरा फोटो आहे. तर हा पण कसा वाटतोय. तुम्हाला कोणता फोटो आवडेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये. तर हे आम्ही यांच्या मित्रांनी काढलेला आहे अल्बम. आम्ही म्हणजे त्यांनी असं फोटोशूट करतात ना. तर कसे वाटतात फोटो. लग्नातला अल्बम पण छान काढला होता आमच्या वडिलांनी, पण तो अल्बम जरा खराब झालाय. त्याच्यामुळे दाजी म्हणले आपला परत एक अल्बम बनवायचा आहे, म्हणून हा बनवला होता. तर आम्ही सगळी गेलतो, आमची लग्नाची अॅनिव्हर्सरी होती त्यावेळेस. तर त्याच्या निमित्ताने आम्ही म्हणलं आपल्याला बनवायचा अल्बम. तर कसे वाटतात बघा फोटो. आणि हार ते राहिले होतं आणायचं, पण दाजींना म्हणलं होतं हार पण पाहिजे आपल्याला, हारही घालून नाही का फोटो काढायचं सेम लग्ना टाईप. तर मग दाजींनी सकाळचं लवकर जाऊन हार वगैरे आणलं होतं. तर कसं वाटतात बघा फोटो. इकडं पण हार घालून काढलेत, हार हात असं छान वाटतात नाही का. तर बांगड्याही भरल्या होत्या हिरव्या, एकदम लग्न टाईप केलं. तर इथं बघा हार वगैरे हातामध्ये घेऊन, आणि असे नाही का आपल्या लग्नात कसे हातामध्ये हात घेऊन फोटो वगैरे काढतात, तसे त्यांच्या मित्रांनी आपले पोज द्यायला सांगितले होते. तर दाजी जरा लाजतच होते नाही का असं हे करायला, फोटो काढायला. तर इकडं दाजींचे आई वडील म्हणजे सासू सासरे माझे. तर त्यांचे पाय वगैरे पडताना तो फोटो आहे असं. आणि इकडं असं आहे, इकडे यशचा फोटो लावलाय. यशचा जरा असा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बनवलेला आहे हा, म्हणजे छान वाटतंय. तर पोरं पण अशी मोठी मोठी छान वाटत होतं नाही का. तर का इथं माझे आई वडील आहेत, आई इथं वडील आणि सासू सासरे आणि भावाची मुलगी आम्ही नेलती सोबत. आई वडिलांनी भावाची मुलगी आणली होती सोबत. तर हे आम्ही सिद्धटेकला जाऊन काढले होते, म्हणजे तिथं त्यांचा स्टुडिओ आहे, तर तिथं काढले होते. तर इथं माझ्या आई वडिलांच्या पाया पडताना फोटो आहेत उभा राहून. इकडे इनी फुलं देताना फोटो काढलेत. तर माझ्या वडिलांचा नाहीचा फोटो. तर इथं असे काढले. तर इथे एका साईडला पोरांचा फोटो लावलाय.
तर ह्या फोटोला दाजी खूप लाजत होते आणि पोजच व्यवस्थित देता येत नव्हती. तर बराच वेळ ही करून तरी नाही एवढं व्यवस्थित काय माहित चांगलं वाटतंय का काय. आणि पांढऱ्या साडीवरती गजरे लावायचेच विसरले होते. नंतर लक्षात आलं गजरे पण आणलेत, मग गजरे हे लावले होते. मला कोणता फोटो आवडतो तो नक्की सांगा कमेंट मध्ये. तर ह्या वाडा होता तिथं त्यांच्या स्टुडिओचे तिथं, तर त्या वाड्यासमोर फोटो काढलेला आहे हा. इथं भैयाचा फोटो आहे मोठ्या मुलाचा. परत त्यांच्या दोघांचाच फोटो टाकले ते 2 पेजवरती. तर इथं पोरांचाच फोटो आहे 2 पेजवरती. आणि आम्ही गेल्या अगोदर ज्या कपड्यावर गेलो त्याच्यावरतीच फोटो काढले होते. झाला अल्बम. अल्बम कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. तर हे असं फिरतंय नाही का, त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. तर हाच अल्बमचा व्हिडिओ मोठा झाला, त्याच्यामुळं लग्नातला अल्बमचा व्हिडिओ नाही याच्यात टाकत. तर तुम्हाला जर बघायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर मी नक्कीच व्हिडिओ तो बनवेन, कारण हा व्हिडिओच मोठा झालेला आहे. तर आमच्या लग्नातला म्हणजे 16 वर्ष पूर्ण झालेला अल्बम कसा वाटला तर नक्की सांगा. बाय.